वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान. हे पसाय दानातली पहिली ओवी आहे. पसायदानाची पार्श्वभूमी आपण 2 दिवस चिंतन केली. याच्यामध्ये आता पहिल्या ओवीमध्ये आता शब्द आलाय. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे. तर आता हा शब्द अथ या शब्दाचं रूप आहे. अथ हे काय आहे? अव्यय आहे. अथ ही सृष्टी उत्पन्न झाली. त्या सृष्टीच्या प्रारंभी, सृष्टी उत्पन्न होण्याच्या पूर्वी ब्रह्मदेवाच्या मुखातून अथ हा शब्द आलेला आहे. ओम आणि अथ असे 2 शब्द आलेले आहेत आणि म्हणून त्या शब्दाला एक विशेष प्रकारचं महत्त्व आहे. ओंकार शतशब्दस्य द्वावेतो ब्रह्मण पुरा कंठम भेत्वा विनिर्यातो तस्मान मांगलिको उभो. ओम आणि अथ हे 2 शब्द मंगल रूप मानलेले आहेत. आणि अथ शब्द हा बहुतेक अनेक ठिकाणी आरंभाला आलेला आहे. तर अथ हा शब्द ब्रह्मसूत्रामध्ये आरंभाला आता तो ब्रह्म जिज्ञासा असा आलेला आहे. तर अथ याचंच रूप काय आहे? आता आहे. अथ याचंच काय रूप? हे आता हे अथचंच रूप आहे. तर अथ हे शब्द मंगल, अनंतर, आरंभ, प्रश्न, काचनेशु, अथो, अथ असं कोशामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. अथ शब्दाचा अर्थ आहे मंगल. अथ शब्दाचा अर्थ आहे नंतर. अनंतर्य म्हणजे काय? नंतर. आणि अथ शब्दाचा अर्थ आहे आरंभ. अथ म्हणजे प्रश्न, अथ म्हणजे पूर्ण. किती शब्द अर्थ होऊ शकतात त्याचे? मंगल, अनंतर, आरंभ, प्रश्न आणि पूर्ण असे त्याचे 5 अर्थ होतात. मग इथं कोणता अर्थ घ्यायचा? आता या शब्दाने लक्ष देऊन ऐका, अभ्यास करा. पसायदान फार महत्त्वाचं राहतं. पसायदान कुठं कोणाच्याच जीवनात नाही. पसायदान आणि रोज म्हटलं जातं पसायदान. तर पसायदानातला पहिला शब्द आहे आता. आता म्हणजे अथ याचं रूप आहे. आणि अथ हे काय? अव्यय आहे. आणि ते अव्यय एकच अथ शब्दाचा अर्थ हे 5 असतात. त्या 5 पैकी तर कोणता घ्यायचा? तर काही ठिकाणी त्याचा आरंभ अर्थ होतो, काही ठिकाणी त्याचा मंगलार्थ होतो, काही ठिकाणी त्याचा अनंतर्य नाम नंतर. अनंतर्याचं नाम काय? नंतर. काही ठिकाणी पूर्ण होतो, काही ठिकाणी प्रश्नार्थी पण येऊ शकतो. तर इथं कोणता घ्यायचा? जसं या ठिकाणी योगशास्त्रामध्ये अथ शब्द आलेला आहे. अथ योगानुशासनम असं सूत्र आहे. तर तिथं अथ शब्दाचा अर्थ काय केला? तरी तो आरंभ. आता इथं काय करावं? योगाला आरंभ करावं असं अथ शब्दाचा तिथं आरंभ अर्थी आहे. आता तो धर्म जिज्ञासा असं धर्मशास्त्रातलं पहिलं सूत्र आहे. तर या ठिकाणी काय आता तो धर्म जिज्ञासा या म्हणण्यामध्ये काय आहे? तो तिथं सुद्धा त्यांनी काय केलंय? ते अनंतर्य अर्थ केलेला आहे. तर या ठिकाणी थोडक्यात म्हणजे वेदशास्त्राचं अध्ययन झाल्याच्या नंतर असं त्याचं धर्मशास्त्राचा त्याचा अथ शब्द आहे. आणि आता तो ब्रह्म जिज्ञासा इथं सुद्धा अथ शब्द आलेला आहे. इथं सुद्धा काय आहे? इथं अनंतर्य अर्थ असा आहे. म्हणजे याचा अर्थ ब्रह्म अथा तो ब्रह्म जिज्ञासा. तर ब्रह्म जिज्ञासा करावी. तिथं सूत्राचा अर्थ फार सविस्तर सांगितलं. शंकराचार्यांनी त्याच्यावरती भाष्य लिहिलं आहे. आणि त्याच्यामध्ये अथ म्हणजे नंतर. नंतर म्हणजे कधी? तर साधन चतुष्टय संपन्न झाल्याच्या नंतर ब्रह्मस्वरूपाचा विचार करावा असा त्या सूत्राचा अर्थ आहे. तिथं सुद्धा काय घेतलेलं आहे? नंतर असा अर्थ घेतलेला आहे. तर मग या ठिकाणी इथं अर्थ घ्यायचा तो कोणता अर्थ घ्यायचा? सुद्धा काय घ्यायचा? अनंतर्य, नंतर असा अर्थ घ्यायचा.
नंतर का घ्यायचा तो, तर या ठिकाणी ज्ञानेश्वरी श्री गुरूंच्या कृपेने, श्री गुरूंच्या आशीर्वादाने, श्री गुरूंच्या आज्ञेने मी या गीतेवरची जी सुंदर टीका केली आहे, गीतेचा अलंकार केला आहे, तो त्यांच्या कृपेनेच परिपूर्ण झालेला आहे आणि त्यांच्या सेवेला सादर केला. आणि त्यानंतर मी तुमच्या आज्ञेप्रमाणे हा जो गीतेवरती अलंकार म्हणून हा ग्रंथ या ठिकाणी मी लिहिला, ज्ञानेश्वरी म्हणून ग्रंथ लिहिला आणि तुमच्या चरणी समर्पित केला. तर आता तुम्ही प्रसन्न होऊन मला कृपा प्रसाद द्या, असा अर्थ आहे. मग केव्हा ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाल्याच्या नंतर श्री गुरुकडे पसायदान मागायचं. म्हणून आता शब्दाचा अर्थ घ्यायचा अनंतर्य. ज्ञानेश्वरी लिहून झाल्याच्या नंतर, राहील का लक्षात? आता म्हणजे काय, ज्ञानेश्वरी लिहून झाल्याच्या नंतर इथं ज्ञानेश्वर महाराजांनी आता शब्द वापरलेला आहे. तर आता शब्द संत वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी आलेला आहे आणि तो वेगळ्या रूपाने आला आहे. मंगल रूपाने आला आहे, अनंतरी रूपाने आलेला आहे, आरंभ रूपाने आलेला आहे, प्रश्न रूपाने आलेला आहे आणि पूर्ण रूपाने पण आलेला आहे. तो का म्हणे मंगळ आता आणि कोण दाता यावनी. तुकाराम त्या आता शब्दाला काय तुका म्हणे आता, इथं काय तो मंगळच असा अर्थ घेतलेला आहे. आणि अनंतर्य वाचक पुढे आलाय, तर आता विश्वात्मके देवे, इथं अनंतर्य असा वाचक आला आहे म्हणजे असं आहे. आणि आरंभ वाचक पुढे आला आहे, तर आता सांगे जय निरूपिले नारायणे. 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजाला निवृत्तीनाथ महाराज सांगतात, बाबा झाली माझी स्तुती करायची, आता इथून पुढे तू काय कर, ज्ञानेश्वरीवरती टीका करायची सुरुवात कर. आता या ठिकाणी आता सांगे जय निरूपिले नारायणे, आता ग्रंथाचं किंवा आता ग्रंथ चित्त दे झडकरी, असं पण निवृत्तीनाथांनी म्हटलेलं आहे. तर आता हृदय हे आपुले वरी बैसुनी पावले, नाही, आता हृदय आपुले चौफळूनी भले आणि वरी बैसू पावले श्री गुरूंचे. तर या ठिकाणी इथं काय तो आरंभवाचक आहे. तर असा या ठिकाणी आरंभवाचक पण आलेला आहे. तर नाही, हे सगळे आरंभवाचक सांगितले तुम्हाला ते. तर या ठिकाणी आरंभवाचक ज्ञानेश्वरीमध्ये शब्द आलेले आहेत. आणि प्रश्नवार्थ कुठं आले ते तुकाराम महाराजांनी म्हटले, काय सांगू आता संतांचे उपकार आणि मज निरंतर जागविते. काय सांगू तर काय सांगताच येत नाही, प्रश्नार्थी नाही. काय सांगू संतांचे उपकार किती हे काय सांगता येत नाही, याचं काय मला वर्णन करता येत नाही. म्हणजे हा काय झाला, आता शब्दाचा अर्थ काय प्रश्नार्थी झाला त्या ठिकाणी. आणि पूर्णता आता कोठे धावे मन तुमचे चरण देखील या. आता काय कुठं जायचं काही काम नाही, माझं मन स्थिर झालं. इथं आता शब्दाने काय केलं, हे पूर्णता दाखवली आहे. तात्पर्य काय आहे, अथ शब्दाचं रूपांतर, आता हा शब्द अथ शब्दाचं रूपांतर हे अव्ययच आहे. आणि आता हा शब्द यत्तदोर नित्य संबंध, हा जसं जर आणि तर, जर असं तर म्हणजे काय, जरची अपेक्षा करतं ना, तसं आता सुद्धा काय करतं, त्याला म्हणतात ते पूर्व प्राकृत. म्हणजे पूर्वपदाचे काय म्हणाल ते अपेक्षा करतं, पूर्व कार्याची अपेक्षा करतं. आणि त्यामुळे पूर्व काय झालं, हे सगळं संपलं, आता हे संपलं, आता पुढे काय करायचं. आणि आता असा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि म्हणून जर आता हे शब्द मंगलवाचक जर घेतलं तर आता पसायदानामध्ये आता हा शब्द जर तुम्ही वापरला, चिंतन केलं, तर एका आता येतं 5 पण अर्थ सांगता येतील. कारण का, आता पसायदान आता हे मंगलवाचक सांगता येईल का नाही, सांगता येतं. कारण मंगल करत असताना असं म्हटलंय, मंगला आदिनी मंगल मध्यानी आणि मंगल अंतानीच शास्त्रानी प्रथंते. मंगल आरंभाला मंगल असावं, मध्यंतरी मंगल असावं आणि शेवटी पण मंगल असावं. पसायदान सुरुवात करत असताना आता शब्दाने ज्ञानेश्वर महाराजांनी आता शब्द मंगलवाचक वापरला असेल, बरोबर आहे का नाही. असं मंगल पण त्याआधी सांगता येतं. मग काय अनंतर्य, ग्रंथ समाप्तीनंतर तर अनंतर हे तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि आरंभ, आता पसायदानाला आरंभ होत आहे म्हणून आता शब्द इथं आरंभवाची पण घेता येतो. झालं. तिसरी प्रश्न काय, पृच्छा केली,
तुम्हाला मी सगळा ग्रंथ लिहिला, तुमच्या चरणी अर्पण केला आणि मी तुम्हाला आता पसायदान मागत आहे, मग तुम्ही देतान की नाही? आता पसायदान देता की नाही? मग याचा अर्थ माझ्यावर तुम्ही कृपाप्रसाद करणार की नाही? असा हा काय प्रश्नार्थी पण आता शब्दाचा अर्थ करता येतो. आणि पूर्ण, आता माझ्या ग्रंथाची पूर्णता झाली, ज्ञानेश्वरी पूर्ण झाली, त्यामुळे आता त्याचा असा पूर्णतः अर्थ करता येतो. म्हणजे पसायदानातला आता शब्द इथं तुम्हाला मंगलवाचक पण करता येतो, अनंतर्यवाचक पण करता येतो, आरंभवाचक पण करता येतो, प्रश्नार्थी पण करता येतो, पूर्णतार्थ पण करता येतो. पण याचा अर्थ हे दुसरे डोके चालवायचे नाही. आता हा शब्द मुख्यार्थाने अनंतर्य या अर्थानेच घ्यायचा. ज्ञानेश्वरी परिपूर्ण झाल्याच्या नंतर आता मला तुम्ही कृपा प्रसन्न होऊन कृपादान करा, असा आता शब्दाचा अर्थ आहे. मुख्य अर्थ काय? अनंतर्य. आणि अनंतर्य म्हणजे ग्रंथ समाप्ती झाल्याच्या नंतर. जसं ब्रह्मसूत्राला साधन चतुष्टय संपन्न झाल्याच्या नंतर, जसं धर्मशास्त्राला वेद अध्ययन झाल्याच्या नंतर, तसं इथं ग्रंथ समाप्ती झाल्याच्या नंतर या ठिकाणी असं आता शब्दाची गोष्ट आहे. म्हणून आता विश्वात्मके देवे, तर विश्वात्मके देवे पुढचं काय आलं आहे? आताची त्याच्यावर प्रवचन केलं तर खूप लांबलचक होतं, पण कामापुरतं एवढंच भलं आहे. ते प्रवचन करणाऱ्या माणसाला त्याच्यावर कवरे तासभर प्रवचन करता येईल. पण असो, तर आता ही गोष्ट अशी आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय, म्हणून निज अवधान मज ओळगून पसायदान आणि दिदोजी सनात होईन ज्ञानदेव म्हणे, तर आता मला पसायदान द्या, असं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये पण म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आता विनंती केली, पण कोणाला केली? ती विश्वात्मक देव. आणि विश्वात्मक देव कोण आहे? ते निवृत्तीनाथ महाराज आहेत. तर विश्वात्मक देव याचा अर्थ, विश्वात्मक याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांना देव म्हटलेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी देव शब्द घातला आहे. जय जय देव निर्मळ, जय जय देव सकळ. निवृत्तीनाथाला देव शब्दाचा वापर केला आहे का नाही? विचार विद्यारविंद प्रबोधा, जय जय देव सकळ, जय जय देव निश्चळ, असं रे. असे अनेक ठिकाणी देव शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथाला सांगितलेला आहे, मग उच्चारलेला आहे. तर थोडक्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी देव शब्द वापरला म्हणूनच देव आहेत का? ते नाही. तर निवृत्तीनाथ स्वरूपदृष्ट्या सुद्धा काय आहेत? देवच आहेत. कार्यदृष्ट्या सुद्धा काय आहेत? देवच आहेत. गुणदृष्ट्या सुद्धा काय आहेत? देवच आहेत. आणि फलदृष्ट्या सुद्धा काय आहे? देवच आहे. देवते संत तिथं पण आपण हे 2-4 मुद्दे मानलेले आहेत. आणि म्हणून निवृत्तीनाथ देव का? देव शब्दाची व्याख्या अशी आहे, दिव्येती देव हा, ज्याला दिव्य ज्याचा म्हणतात, म्हणजे त्याचा जन्म दिव्य आहे, ज्याचं कार्य दिव्य आहे, ज्याचं स्वरूप दिव्य आहे, त्याला देव असं म्हणतात. प्रकाश लक्षणा देव हा, ज्याचं संपूर्ण जीवन प्रकाशमय असतं त्यांना देव असं म्हटलं जातं. त्या देव या शब्दामध्ये दा धातू आहे. दा म्हणजे दिव, दीप, द्युत, देव शब्द आजपासून देव शब्द झालेला असतो. असे देवो दानात्वा दीपना द्योतनात्वा द्युस्थानो भवती ते देवा हा, सा देव हा देव, सा देवता, यो देव हा, सा देवता. जो देव असतो तोच देवता असतात, असं यास्क मुनी असं आलेलं आहे त्या ठिकाणी पाठीमागं. तर ते जाऊ द्या. थोडक्यात दिव्य इति देव हा, असं देवाचं लक्षण केलं आहे. आणि निवृत्तीनाथ काय ते देव आहेत. तो देव शब्दाचा अर्थ काय? आता विश्वात्मके देवे. तो विश्वात्मक देव म्हणजे याचा अर्थ विश्वात्मक देव. जर आपण सामासिक दृष्टीने जर विचार केला तर काय? विश्वम व्यापनोती विश्वात्मा. मग विश्वाला व्यापून जो राहतो त्याला काय म्हणतात? विश्वात्मा. मग हा संपूर्ण जगाला व्यापून कोण आहे? परमात्माच आहे.
आणि असं तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय काय या ठिकाणी, विश्वी विश्वंभर परिहरची न लगे. काय सुरुवातीला ते पाठीमाग भोपाळीतला अभंग आहे. विश्वी विश्वंभर परिहरची न लगे, विश्वी नाम ह्या विश्वाला, आणि विश्वंभर विश्वंबिभरती संपूर्ण विश्वाचं भरण पोषण करणारा असा हा परमात्मा आहे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, आणि विश्वी विश्वंभर एवढं पाहिजे मला. विश्वी विश्वंभर विश्वामध्ये व्यापून राहिला, विठ्ठल जळी स्थळी भरला, शून्य स्थावर जंगम व्यापून राहिला आकळ. काय नाही आले का नाही असं, विठ्ठल विस्तारला ज्याने सप्तहे पात, हजारो प्रमाण आहेत या ठिकाणी. आणि म्हणून असा जो परमात्मा आहे ह्या संपूर्ण जगतामध्ये व्यापून राहणारं सच्चिदानंद ब्रह्म ज्याला आपण म्हणतो, ते ब्रह्म म्हणजे संपूर्ण जगाचं अधिष्ठान असणारं त्याला स्वरूप ब्रह्म आपण म्हणतो. आणि ते निवृत्तीनाथ ते स्वरूपाने झालेले असल्यामुळे त्या ठिकाणी त्याला म्हणतात विश्वात्मक देव. म्हणजेच विश्वम व्यापनोती इथे विश्वात्मा, संपूर्ण विश्वाला ब्रह्मरूपाने व्यापून असला. गीतेमध्ये अनेक ठिकाणी हे वर्णन केलेलं आहे, नको तिकडे जास्त जायला. परमात्मा हा संपूर्ण जगाला व्यापून आणि तो परमात्मा स्वरूप निवृत्तीनाथ असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराज त्यांना विश्वात्मक असं म्हटलेलं आहे. समजलं? झालं. विश्वम आदत्ते, तो विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि संहार रूपाने जो स्वीकार करतो त्याला देव असं म्हणतात. विश्वम आदत्ते म्हणजे विश्वाची उत्पत्ती करतो, विश्वाची स्थिती पण करतो आणि विश्वाचा संहार पण करतो. असं विश्वम आदत्ते असं पण त्याचा अर्थ होऊ शकतो. आणि विश्वम अत्ती म्हणजे विश्वाला जीव रूपाने पंचविषयद्वारा संपूर्ण भोगतो. अत्ती याचा अर्थ भोगणे, तोच परमात्मा असतो, जीव रूपाने सर्वाला तो भोगत असतो. आणि म्हणून विश्वम अतते म्हणजे थोडक्यात या विश्वात सत्ता स्फूर्ती रूपाने सदैव जो असतो तो. बाकीचे एवढे अर्थ नाही करायचे, मुळात एवढं सांगायचं विश्वम व्यापनोती, संपूर्ण विश्वाला व्यापून जो राहतो त्याला म्हणतात विश्वात्मक देव. आणि असा विश्वात्मक देव कोण आहे? ते निवृत्तीनाथ महाराज आहेत. थोडक्यात निवृत्तीनाथ महाराज ब्रह्मरूपाने व्यापक भावाने देव होते हे सांगायची काही गरज नाही. ते ब्रह्मरूपच होते, परमात्मा स्वरूपच झालेले होते. आणि म्हणून या ठिकाणी विश्वात्मक शब्दाचा अर्थ म्हणजे थोडक्यात निवृत्तीनाथ आहेत. विश्वात म्हणजे निवृत्तीनाथ. मुळात दुसरी गोष्ट, निवृत्तीनाथ मुळात देव आहेत, हे का नाही? सदाशिवाचा अवतार आणि काय स्वामी निवृत्तीदात, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार. मग निवृत्तीनाथ हे काय संत आहेत का मूळचे आदिनाथ भगवान शंकरच आहेत ना. सदाशिवाचा अवतार म्हटल्यानंतर ते मुळातच देव आहेत. म्हणजे ब्रह्मरूपाने व्यापक रूपाने सुद्धा ते देव आहेत, हे का नाही? यश सर्व आत्मा एव अभूत अशी श्रुती पण आहे. संपूर्ण जगत रूपाला व्यापून राहतो त्याला देवच असं म्हणत असतात. आणि म्हणून मुळात ते देवच आहेत किंवा व्यापक रूपाने हे विश्वचे माझे घर, ऐशी मती जयाचे स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला, अशी अवस्था निवृत्तीनाथ महाराजांची होती की नाही? ब्रह्मरूपाने व्यापक, या रूपाने पण म्हणजे ब्रह्मरूपाने पण त्यांना देवत्व आहे, अवतार रूपाने सुद्धा तर देवत आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला आधी सांगितलं, ते वर्तत दिसती देही परिते देहीना माझ्या ठाई, आणि मी तयांच्या हृदय समग्र असे. या रूपाने ते देव आहेतच. ते संन्यासी होनी जगी तो चोरून नेली माझी भगिनी, तरी विकल्प नुपजे मुन म्हणे का भगवान सांगतात मी तू दोन्ही स्वरूप एक. जसं अर्जुनाला भगवान सांगतात माझ्याहून तू भिन्न नाहीस, त्याप्रमाणे निवृत्तीनाथ हे भगवंताहून वेगळे नाहीत. आणि गुणदृष्ट्या जर विचार केला तर हे काय सांगितलं तुम्हाला? स्वरूपदृष्ट्या, गुणदृष्ट्या नमश्री शंकरानंद गुरुपादांबुजन म्हणे सविलास महामोह ग्रास एक कर्मणे. मुख्य त्यांचं कार्य काय आहे? सर्व अज्ञानात जीवांचं अज्ञान ग्रसन करणं हे असल्यामुळे गुणदृष्ट्या हे देव आहेत. आणि कार्यदृष्ट्या सांगितलं तुम्हाला
अनेक त्याचं चिंतन केलं तर अनेक रूपाने निवृत्तीनाथांना देवत्व प्राप्त होतं. आणि असे निवृत्तीनाथ विश्वाला व्यापून असणारे, म्हणून त्यांना म्हणतात विश्वात्मक देव. आणि अशा विश्वात्मक देवाकडे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता विश्वात्मको हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा, आणि तो अवधारू वाघ पूजा ज्ञानदेव म्हणे. संपूर्ण विश्वात्मक जे राजा आहेत, आता विश्वात्मक हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा. हा विश्वात्मक कोण आहे? तर माझे निवृत्तीनाथच आहेत. आणि तो अवधारू वाघ पूजा ज्ञानदेव म्हणे. तो आता मी वाणीने त्यांची पूजा करतो. ही गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी पण सांगितलेली आहे. आणि म्हणून गुरुला देव मानला, गुरुला देव न मानला तर तो काय होईल? लघु होईल, आहे का नाही? आणि तो जर, कारण तो जीव होईल लघु मानला तर, आणि तो जड होईल, तो परिच्छिन्न होईल. म्हणून गुरूंना ज्ञाननिवृत्तीनाथांना व्यापक आणि ब्रह्मरूपच मानावं लागतं, असं आहे. आणि दुसरी गोष्ट, जे संत असतात मग त्यांच्याकरता तेवढं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी असावं लागेल का? ज्यांना दान मागायचं ते. असं जे विश्व आहे, वास्तविक पाहता विश्व याचा अर्थ काय? जगत. गच्छति ते जगत. विश्व म्हणजे काय? हे संपूर्ण जगत. आणि अशा जगतामध्ये जगताचं वर्णन वेगळं करता येईल. जगत हे सत नाही, असत नाही, सदसद विलक्षण आहे. जगत हे अनिर्वचनीय आहे, आध्यस्थ आहे, वगैरे वगैरे. वेदांताचं चिंतन वेगळ्या पद्धतीने करता येतं. पण असणारं हे संपूर्ण विश्व त्याला जगत म्हणतात, किंवा जगत त्यालाच विश्व म्हणतात. शब्दाचे अर्थ वेगवेगळे होऊ शकतात, पण असं हे संपूर्ण विश्व. आणि त्या विश्वामध्ये व्यापून असणारे श्री गुरु निवृत्तीनाथ, आणि म्हणून त्यांना म्हणलंय विश्वात्मक देव. समजलं? म्हणून त्याला म्हणतात विश्वात्मक देव. काही माणसाने विश्वात्मक देव याचा अर्थ परब्रह्म केले, आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्या परब्रह्माला हे मागणं मागितलेलं आहे. ह्या विश्वात कोण देव आहे त्या देवाकडे मी मागणं मागतो, प्रसन्न होऊन मला तुम्ही पायस प्रसाद द्या. आता हे त्या माणसांना काय म्हणावं? आता मोठमोठी माणसं आहेत ते, हे संपूर्ण जगात व्यापून असणारा परमात्मा तो प्रसन्न कसं काय होईल? तो त्याच्याकडे भावना आहेत का? तो व्यापक आहे ना, तो त्याला भावना यायचं काय कारण नाही. आणि त्यांचा संबंध काय? त्याला प्रसन्न करायची गरज काय? दुसरी गोष्ट, त्यांना त्याच्याकडे परमात्म्याकडे ते पसायदान मागायचा संबंधच पुढे येतो. पण मानलेत विश्वात्मक देव म्हणजे संपूर्ण विश्वाला व्यापून असणारा देव, आणि त्याच्याकडे ज्ञानेश्वर महाराजात पसायदान मागतात. असं पण काही लोकांनी केलेला अर्थ, पण तो चुकीचा अर्थ आहे. तो विश्वात्मक देव म्हणजे निवृत्तीनाथ. म्हणून आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे. तर वाघ यज्ञ म्हणजे याचा अर्थ, वाघ यज्ञ म्हणजे वाणीने केला यज्ञ. यज्ञ ही गोष्ट फार व्यापक आहे. यज्ञ शब्दाची गोष्ट फार व्यापक आहे. किती वेळ झाला? 23 मिनटं झालं का? हे दुसऱ्या भागात बसेल ना मग हे. बरं, तुम्हाला कसं बसवायचं चालेल. तो देव असा प्रकाश असून या ठिकाणी निवृत्तीनाथांना देवत्व कसं सिद्ध आहे ही गोष्ट सांगितली. आता या ठिकाणी येणे वाघ यज्ञ तोषावे. तर वाघ यज्ञ काय आहे? यज्ञ म्हणजे वाणीकडे यज्ञ होत असतो का? पहिली गोष्ट, यज्ञ काय असतं ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. यज्ञ गोष्ट किती व्यापक आहे. देव आणि यज्ञ यांचा संबंध कसा आहे हे पण समजलं पाहिजे. कारण देवाकडं मागितलं आणि नंतर काय, आता विश्वात्मके देवे आणि येणे वाघ यज्ञ तोषावे. देव आणि यज्ञ संबंध आहे का याचा? मागं देव शब्द आला आणि पुढे यज्ञ शब्द आलाय. तो देव आणि यज्ञ यांचा अत्यंत निकट नातं असतं. कारण का, देव 3ऱ्या अध्यायामध्ये वर्णन केलं आहे यज्ञाचं. आणि कोण प्रसन्न होतात यज्ञाने? देव प्रसन्न होतात. यज्ञ केल्यानंतर देव प्रसन्न होतात, आणि मग ते प्रसन्न होऊन तुम्हाला पाऊस पाडतात वगैरे, असं 3ऱ्या अध्यायात वर्णन आलेलं आहे. मग यज्ञ आणि देव या 2 शब्दाचा निकट संबंध आहे. जसा शब्दाचा संबंध आहे तसा अर्थाचा पण संबंध आहे. इष्टान भोगान ह्यो देवा दास्यन्ते यज्ञ भाविता. हा आले का तिथं? असं म्हणजे देव प्रसन्न होऊन
या ठिकाणी जे देतात ते भोग देतात. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देव आणि यज्ञ यांचा संबंध असल्यामुळे येणे वाघ यज्ञ तोषावे. वाघ यज्ञ तोषावे. यज्ञ ही संकल्पना नवीन नाही, तर यज्ञ ही संकल्पना पुरातन कालापासून वेदापासून आलेली आहे. म्हणजे त्याला काय म्हणतो, वेदाची गोष्ट धार्मिक असेल, आध्यात्मिक असेल, सामाजिक असेल, प्राचीन कालापासून प्राचीन वैदिक वाङ्मयामध्ये या ठिकाणी म्हणजे ऋग्वेदापासून तर हरिपाठापर्यंत यज्ञ शब्द कुठं नाही. सगळे भागवतामध्ये आहे, पुराणामध्ये आहे, वेदामध्ये तर आहेच आहे, गीतेमध्ये आहे, ज्ञानेश्वरीमध्ये आहे, संत वाङ्मयामध्ये आहे, हरिपाठात अनेक ठिकाणी यज्ञ शब्द आला आहे. म्हणजे यज्ञ शब्दाची व्याप्ती किती, यज्ञ शब्दाची फार मोठी व्याप्ती आहे. आणि म्हणून यज्ञ याचा अर्थ फार व्यापक आहे. यज्ञ शब्द फक्त एवढंच आहे, खूप वेगळ्या रूपाने आला आहे, खूप वेगळ्या अर्थाने आला आहे. यज्ञ याचा अर्थ सहजासहजी यज्ञ म्हणजे यज्ञ नाही, तर यज्ञाची संकल्पना फार महान आहे. आणि म्हणून त्याच्यावर फार मोठा इतिहास आहे, तो कोशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून यज्ञ याचा अर्थ यज धातूपासून यज पूजायाम, यज पूजायाम त्याला काय म्हणतात ते काय यज पूजायाम भज सेवायाम, असे यज पूजयाम भज सेवायाम. तर यज शब्दाचा अर्थ म्हणजे यज धातूपासून यज्ञ धातू हा काय यज्ञ शब्द निर्माण झाला आहे. आणि यज धातूपासून यज्ञ अर्थ झालेला आपले यज्ञ शब्द निर्माण झाला. आणि त्याचे मुख्य अर्थ 3 असतात. पहिला अर्थ आहे पूजा, दुसरा अर्थ आहे संगतीकरण, आणि तिसरा अर्थ आहे दान. यज्ञ शब्दाचे किती अर्थ सांगले? 3. पूजा, संगतीकरण आणि दान. म्हणजे आपल्यापेक्षा श्रेष्ठाची पूजा करण्याकरता त्याला सुद्धा काय म्हणतात? यज्ञ. आणि आपल्यापेक्षा कनिष्ठाला दान देणं त्याला सुद्धा काय म्हणतात? यज्ञ. आणि आपल्याबरोबर समान असतो त्याला जोडणे याला काय म्हणतात? यज्ञ. आणि म्हणून आपल्या स्वकर्तव्याबरोबर सामाजिक कर्तव्याची सुद्धा जाणीव ज्या यज्ञ या पदामध्ये असते, म्हणून यज्ञ ही गोष्ट अत्यंत व्यापक असते. आणि म्हणून यज्ञ शब्दाचा अर्थ अनेक वेगवेगळ्या रूपाने केले आहेत, त्याच्या व्याख्या पण केल्या आहेत. तर थोडक्यात देवता उद्देशाने द्रव्याचा त्याग असतो त्याला यज्ञ असं म्हटलेलं आहे. तर यज्ञाची गोष्ट फार लांबलचक आहे, तर एवढं सांगत बसण्यापेक्षा थोडक्यात सांगितलेलंच बरं असं आहे. तर येणे वाघ यज्ञ तोषावे म्हणजे तर ज्याप्रमाणे देव हा स्वयंप्रकाश असतो तसे गुरु पण स्वयंप्रकाश असतात, विद्या पण स्वयंप्रकाश असतं. आणि ह्या सगळ्याच्या प्राप्तीकरता यज्ञ हे साधन असतं. त्याचं यज्ञ हे काय साधन असतं. आणि म्हणून हे स्वयंप्रकाश कसे आहेत हे आता तुम्हाला पाठीमागे यदादित्य गतन तेजन वगैरे नतद भास ते सूर्य या ठिकाणी ते काय ते तत्ते ज्योत असालं ज्योतिषामपित असालं ते 13व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. तर असं आहे म्हणजे यज्ञ आणि देव यांचा संबंध आहे. तर देव हे कसे स्वयंप्रकाश आहेत आणि यज्ञाचा त्याचा कसा संबंध आहे, तर गुरुचा आणि विद्येचा कसा संबंध आहे, तर ही गोष्ट सांगितलेली आहे. आणि म्हणून तात्पर्य काय सांगायचं, तर यज्ञाने देव प्रसन्न होतात तसे सेवेने गुरु प्रसन्न होतात. गुरूंच्या आज्ञेत राहून जर सेवा केली तर गुरु प्रसन्न होतात. आणि म्हणून मी माझ्या गुरूंच्या आज्ञेत राहून त्यांच्या आज्ञेने मी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. आणि म्हणून माझे श्रीगुरू आता मला प्रसन्न झाले आहेत. कारण यज्ञ केली होती देव प्रसन्न होतो. जसं मी आता काय केलं, एक यज्ञच केला आहे. सेवा हा काय यज्ञच केला आहे. आणि हा वाघरूपी काय आहे, यज्ञच केला आहे. आणि म्हणून यज्ञाने देव प्रसन्न होतो तसं विद्येने गुरु प्रसन्न होत असतात. आणि हे मी काय विद्येचा यज्ञ केला आहे ना, मग सेवेने सेव्य प्रसन्न होतो, दानाने याचक प्रसन्न होतो,
आणि मधुरवाणी जग प्रसन्न होतं आणि प्रेमाने संत समाज प्रसन्न होतात. तसे सेवेने मी या ठिकाणी सेवा केल्या असल्यामुळे माझे श्रीगुरू आता प्रसन्न झाले आहेत. आणि म्हणून माझं ज्ञानेश्वरी हा काय यज्ञ आहे. म्हणून यज्ञ म्हणजे याचा अर्थ तुम्ही म्हणले कुंड मांडायचा आणि त्यात आहुती टाकायची, म्हणजे काय अग्नी प्रज्वलित करायचा आणि त्यात आहुती टाकणं म्हणजे झाला यज्ञ. कशात आहुती देणं, तर आहुती कशात दिली जाते, तो आहुती जिथं दिली जाते त्याला म्हणतात यज्ञ. आणि आहुतीचं रूप फार व्यापक. आपण भोजन करतो त्याला यज्ञ म्हणतो का नाही. उदर भरणं नो हे जाणे जे यज्ञ कर्म. पाऊस पडला त्याला पण यज्ञ म्हणतात, जेवायला बसला त्याला पण यज्ञ म्हणतात. म्हणजे जिथं तुम्ही आहुती दिली आणि शांती होते त्याला यज्ञ असं म्हणतात. आणि म्हणून यज्ञ हा काय आहे फार व्यापक अर्थ आहे. यज्ञाचा फार व्यापक आहे, पुरातन आहे, अर्थपूर्ण आहे. याच्या सगळ्या ठिकाणी संबंध येतो असा यज्ञाचा अर्थ आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी यज्ञाच्या गोष्टी आहेत. तो देवता उद्देशन द्रव्य त्याग हा यज्ञ, त्याला यज्ञाला असं म्हणतात. तर आहुती देणे त्याला यज्ञ असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात हे त्याग प्रधान कर्म आहे. यज्ञ म्हणजे काय त्याग प्रधान कर्म आहे. तर ही यज्ञ म्हणजे कामधेनू आहे. यज्ञ म्हणजे स्वर्गाला जायचा एक मार्ग आहे. यज्ञ म्हणजे भगवंताचं स्वरूप आहे. यज्ञ म्हणजे ज्ञानी पुरुषाची जीवनाची हे काय आहे नित्यता आहे. आणि मानवी शरीरामध्ये शक्ती आणि संपत्ती बुद्धी हे सर्व प्रदान करणारा असा यज्ञ असतो. आणि म्हणून यज्ञ फार महत्त्वाचा आहे. यज्ञाची गोष्ट आहे, यज्ञ असा आहे तो पापनाशक आहे, रोगनाशक आहे, शत्रुनाशक आहे, संकट परिहार करणारा आहे, रोग निवृत्त करणारा आहे आणि आयुष्याची वृद्धी करणारा आहे. त्या संपत्तीची समृद्धी करणारा आहे. नवे संपत्ती प्राप्त करून देणार आहे आणि तुम्हाला जी पाहिजे ती शक्ती प्राप्त करून देणार आहे. एवढे यज्ञाचे फार व्यापक अर्थ असे सांगितलेले आहेत. यज्ञ शब्दातले अनेक अर्थ असले तर त्यातले प्रामुख्याने 4 अर्थ तुम्हाला सांगतो. यज्ञ हा नाशक असतो, यज्ञ हा परिहारक असतो, यज्ञ हा संबंधवर्धक असतो आणि यज्ञ हा प्रापक असतो. 4 अर्थ भरपूर झालेत. हे काय माहिती म्हणून सांगायची. तसंच आज आहे ते सगळे अर्थ आलेत, अशातला काय भाग नाही. काय यज्ञनाशक काय पापाची नाश करतो, काय पर्यावरण दूषित असेल त्याची पण निवृत्ती करतो, पापाची निवृत्ती करतो. असं काय ते यज्ञनाशक आहे, रोगनाशक आहे, शत्रुनाशक आहे. आणि परिहार म्हणजेचा अर्थ काय आहे, जरी काही प्रसंग आला तर त्याचं निवारण करणारा यज्ञ असतो. संबंधवर्धक आहे, यज्ञाने संबंध वाढतातच. आणि प्रापक तुम्हाला जे फल अपेक्षित आहे ते फल प्राप्त करून देतो म्हणून त्याला प्रापक असंही म्हणतात. असं आहे. चला असो, असे जे यज्ञ आहे तर त्या यज्ञाचं रूप असं व्यापक असल्यामुळे त्या शास्त्रामध्ये तिला पंचमहायज्ञ सांगतात. ते यज्ञ म्हणजे काय कशा काय तुम्हाला तर वाघ यज्ञ ज्ञानेश्वरी लिहिली याला यज्ञ म्हणायचं. ते यज्ञ कसं म्हणायचं, तो यज्ञ होऊ शकतो का. तर जसं त्याला म्हणतात देवयज्ञ, ऋषीयज्ञ, पितृयज्ञ, नृयज्ञ आणि भूतयज्ञ असं वर्ण आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ अग्नीत हवन करण्याला काय म्हणतात देवयज्ञ आणि अध्ययन करण्याला काय म्हणतात ऋषीयज्ञ. अध्ययन करण्याला काय म्हणतात ऋषीयज्ञ. म्हणजे गुरूंच्या समोर अध्ययन करणं त्याला म्हणतात ऋषीयज्ञ, स्वाध्याय करणं. आणि पितृयज्ञ म्हणजे काय आपण श्राद्ध करतो, तर्पण करतो त्याला काय म्हणतात ते पितृयज्ञ म्हणतात. आणि अतिथी भोजन त्याला म्हणतात नृयज्ञ. नृ याचा अर्थ नर म्हणजे पुरुष, त्याला भोजन घालणं त्याला म्हणतात पुरुष यज्ञ म्हणा मराठीमध्ये. आणि भूतयज्ञ थोडक्यात ते काग बली आपण देतो ना गोग्रास वगैरे. मग आता हे काय झालं पंचमहायज्ञाला असं म्हणतात. आणि हे गृहस्थांनी नेहमी करायचे असतात. हे काय सांगितलं तुम्हाला, तर ज्ञानेश्वरी यज्ञ होऊ शकतो का, तर हे हा यज्ञ झाला आणि हे यज्ञाने तुम्ही तो संतुष्ट व्हावं, हे यज्ञ होऊ शकतो का याच्याकडे सांगितलं. तर यज्ञाचे असे वेगळे वेगळे रूप असतात. भजन करणं सुद्धा काय यज्ञच आहे, श्रवण करणं हा सुद्धा काय यज्ञच आहे, आणि मनन करणं यज्ञच आहे,
निधिध्यासन करणं हा पण यज्ञच आहे. अध्ययन करणं, चिंतन करणं हा सुद्धा यज्ञच आहे. किंवा या ठिकाणी तुम्हाला चौथ्या अध्यायामध्ये यज्ञाचं फार मोठं प्रकरण आलेलं आहे. तर शिवपुराणामध्ये म्हटलंय कर्मयज्ञ, तपोयज्ञो, जपयज्ञस्तदुत्तरः, ध्यानयज्ञ, ज्ञानयज्ञ, पंचयज्ञ प्रकीर्तितः, असे 5 यज्ञ सांगितलेले आहेत. तुम्ही ज्ञानेश्वरी लिहिणं, हे कसं काय यज्ञ होते, तर काय कुंड पेटलं आणि त्याच्यात टाकलं काय, तो कसं काय यज्ञ झाला. त्याच्याकरता कर्माला कर्मयज्ञ, हा कर्माला असं काय म्हणतात, स्वकर्म केलं तर त्याला पण यज्ञ म्हणतात. तपहा, तपोयज्ञ, हा तप केलं तो सुद्धा एक यज्ञच असतो. जपयज्ञ, हा तो सुद्धा काय असतो, यज्ञच असतो. जप केलं तर हे सुद्धा काय असतं, एक यज्ञच असतो. ध्यान यज्ञ, हा तो ध्यान करणं हे सुद्धा यज्ञ मानलेला आहे. ज्ञान यज्ञ, हा म्हणजे कर्मयज्ञ, तपयज्ञ, जपयज्ञ, ध्यान यज्ञ, ज्ञान यज्ञ, ज्ञान यज्ञ पंचकीर्तितः, पंचयज्ञ प्रकीर्तितः, असं कुठं म्हटलंय, शिवपुराणामध्ये म्हटलेलं आहे. मग आता शिवपुराण तर व्यासानेच लिहिलं ना ते, मग असं त्याच्यामध्ये म्हटलंय. तसं या ठिकाणी गीतेच्या 4थ्या अध्यायात काय म्हटलेलं, ते द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, हा योग यज्ञ तथा परे, स्वाध्याय ज्ञान यज्ञस्य यते संशित व्रता, आले का नाही, किती यज्ञ आलेत मग तिथे, ते द्रव्ययज्ञ, द्रव्ययज्ञ, तपयज्ञ, स्वाध्याययज्ञ, ज्ञान यज्ञ, आणि असं प्राणायाम, योग यज्ञ म्हणजे प्राणायाम यज्ञ. 5 यज्ञ सांगले का तिथं, गीतेमध्ये सुद्धा 5 यज्ञ सांगितलेत. मग ज्ञानेश्वरीतलं यात आहे का नाही, याच्यामध्ये सगळे ते त्यात योग आलाय, तप आलं, हे सगळं आयला आहे म्हणून त्याला यज्ञ असं म्हणतात. अध्यापनम ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञ, पितृयज्ञ तर्पणम सांगितलं तुम्हाला, हे ते पंचमहाभूत येतात ते. तर या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज असं म्हटले, आपला अथवा परावा ठाई उपकाराशी पांडवा, तेने यज्ञ होय बरवा, याज्ञिको माझा. म्हणजे याला काय म्हणतात, हे समंतीची गोष्ट आहे. आणि तसा ज्ञानेश्वरी हा सुद्धा काय एक प्रकारचा यज्ञ आहे. तर कसा यज्ञ, ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेमध्ये सांगा काय, एकी शब्दी शब्द यजजे, तो वाघ यज्ञ म्हणजे. शब्दाने शब्दामध्ये यजन करणं त्यालाच काय म्हणतात, वाघ यज्ञ. शब्दी शब्दी यजिदे, ज्ञाने ज्ञे गमिजे, तो ज्ञान यज्ञ. म्हणजे याला काय म्हणतात, समर्पित भाव. शब्दाने शब्दाची आहुती देणं त्याला म्हणतात वाघ यज्ञ. आणि दुसरा जो यज्ञ आहे तो त्याला काय म्हणतात, ते ध्यान यज्ञ. तर ध्यान यज्ञ कसा आहे, तो ज्ञाने ज्ञे गमिजे, थोडक्यामध्ये जे ज्ञ असतं, मग ते ज्ञाचा अंतर्भाव कुठं करायचा, ज्ञानामध्ये करायचा. आणि ते वृत्त्यात्मक ज्ञानाचा अंतर्भाव कुठं करायचा, तो समता रूपमध्ये करायचा. म्हणजे आत्मरूपामध्ये एक रूपता करायचा. याला काय म्हणतात, हा झाला ज्ञान यज्ञ. आणि शब्दाची गोष्ट शब्दामध्ये शब्दाचं हवन करणं याला काय म्हणतात, हा वाघ यज्ञ. वाघ यज्ञ म्हणजे शब्द, वाणीतून शब्द निघतो म्हणून त्याला म्हणतात वाघ यज्ञ. समजलं, त्याला काय म्हणतात, ते वाघ यज्ञ. असा ज्ञान यज्ञ आणि वाघ यज्ञ असं म्हटलेलं आहे. म्हणजे शब्दात शब्दाचे हवन करणे म्हणजे त्याला काय म्हणतात, हे शब्दात शब्दाचं हवन करणं म्हणजे काय, तो त्या शब्दाने शब्दातला अर्थ ज्या कालात तुम्ही शब्द उच्चारला, बरोबर आहे का नाही. मी तुम्हाला यज्ञ, यज्ञ म्हणजे काय, हे काय शब्द झाले ना, पण यज्ञ म्हणजे काय म्हणलं तर यज्ञातला जो अर्थ आहे, मी आतापर्यंत तुम्हाला खूप अर्थ सांगितले. मग ह्या शब्दाने त्या शब्दातले अर्थ प्रगट करून सांगण्याकरता काय वापरले, शब्दच वापरले. शब्दातला अर्थ प्रगट करून सांगण्याकरता काय वापरले, शब्दच वापरले. यालाच म्हणतात यज्ञ. याला काय म्हणतात, वाघ यज्ञ. म्हणजे थोडक्यात शब्दामध्ये शब्दाचे हवन करणे म्हणजे काय, तर त्या शब्दाने शब्दातला अर्थ प्रगट करून सांगणे यालाच म्हणतात वाघ यज्ञ. शब्दामध्ये शब्द यजिजे याचा अर्थ शब्दाने शब्दाचा अर्थ प्रगटी करून दाखवणे, सांगणे यालाच म्हणतात वाघ यज्ञ.
समजलं, त्याला म्हणतात तो म्हणजे वाग्यज्ञ. म्हणजे किंवा ज्ञानाज्ञे सांगितलं त्याला म्हणतात समर्पण भाव. अशी ज्ञानेश्वरी आहे. तर ती ज्ञानेश्वरी काय आहे, वाग्यज्ञ आहे. आणि अशी वाग्यज्ञ म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये काय, मी जेवढे तुम्हाला अर्थ सांगितलेत ते सगळे शब्द ज्ञानेश्वरीमध्ये दिले. जप आलंय, तप आलंय, कर्म आलंय, गुरु आली, विद्या आली, ध्यान आलं. हे सगळे जेवढे म्हणून जगात यज्ञ आहेत ते सगळे यज्ञ माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये आलेत. आणि म्हणून त्याला मी काय म्हणतो, एक प्रकारचा यज्ञ आहे. आणि त्या यज्ञाचा देवाशी संबंध असतो. आणि निवृत्तीनाथ हे प्रत्यक्ष देव आहेत. आणि त्या यज्ञाने ते प्रसन्न होतील. कारण का, माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये नामजप यज्ञ परम आले का ते, म्हणजे नामजप यज्ञ परम किंवा यज्ञानाम जप यज्ञोस्मी स्थावर नाम हिमालय, तो त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी असं यज्ञाचं रूप या ठिकाणी ज्ञानेश्वरीला यज्ञाचं रूप दिलेलं आहे. म्हणून वाग्यज्ञ म्हणजेच वाणी केलं त्या विद्येचं अध्ययन, वर्णन आणि त्या शब्दामध्ये यजन केलं. म्हणून ज्ञानेश्वरीला काय म्हटलेलं आहे, यज्ञ. त्याला म्हणतात यज्ञ. ज्ञानेश्वरीला काय म्हणतात, यज्ञ. आणि वाग्यज्ञ काय म्हणतात, तो वाणीने शब्दाने प्रगट केला आणि शब्दाने विस्तारित केला, शब्दाने समजून सांगितला, म्हणून त्याला म्हणतात वाग्यज्ञ. आता विश्वात, आता म्हणजे काय तुम्हाला, आता म्हणजे नंतर, ज्ञानेश्वरी लिहून झाल्याच्या नंतर. आता विश्वात्मके देवे. विश्वात्मक म्हणजे व्यापक रूपाने स्वयंप्रकाशित असणारे निवृत्तीनाथ महाराज हे माझे श्रीगुरु आहेत. असे ते विश्वात्मक आहेत. म्हणून आता विश्वात्मके देवे. आणि येणे वाघ, येणे म्हणजे ही ज्ञानेश्वरी लिहिली, हा माझा एक वाग्यज्ञ आहे. आणि या वाग्यज्ञाने तुम्ही संतुष्ट व्हावे, म्हणून येणे वाग्यज्ञ तोषावे, संतुष्ट व्हावे. आणि संतुष्ट झाल्यानंतर काय करावं, मला पसायदान द्या. ते पुढच्या भागामध्ये सांगू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.